नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आताच्या घडीला अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे, ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी टेलिग्रामला इकडे तिकडे सगळीकडे आता सगळीकडे फिरलेल्या बातम्या पाहिल्या, परंतु एक 3 ते 4 दिवसापूर्वी तुम्ही काही जणांनी मला कॉल केले, ते SMS केले होते ते पहा, किंवा मी एक व्हिडिओ मध्ये बोललो होतो का मला लाईव्ह मध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली का सर पुणे कारागृहाची काय अपडेट आहे, आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की पुणे कारागृहाची काही अपडेट नाही, पण ज्यावेळेस मुंबईचा पेपर होईल 12 तारखेला मुंबईचा पेपर होईल त्याच्यानंतर बाकी तत्पर पुणे कारागृहाची अपडेट येऊ शकते, आणि तशीच बरोबर तेच झालेले आणि पुणे कारागृहाची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, 3 ते 4 दिवसाखाली त्या ठिकाणी ग्राउंडवर आमचे एक प्रतिनिधी गेले होते, काही नव्हतं, पण 2च दिवसामध्ये इतकं फास्ट मध्ये अचानक भयानक वातावरण निर्माण झालं आणि या ठिकाणी ते आपल्या पार ते सगळं लावलेले तिथं, म्हणजे एवढं काय लागतं मैदानी चाचणीसाठी ते सगळं चिप वगैरे सगळं लावलेले पूर्णपणे 1600 मीटर 100 मीटर। आणि बरेच जण म्हणायचे का मैदान बदलणार आहे, आता त्या ठिकाणी होणार नाही, असं नाही तसं नाही। मी पहिल्यापासून सांगत होतो, कारण का तसं परिपत्रक नोटीस टेंडर होता जिल्हा पोलीस पुणे शहरकडे, लक्षामध्ये पुणे शहरच्या शिवाजीनगर मैदानावरतीच ते होणार आहे, आणि आज त्याच्या संदर्भातले बरेच फोटो व्हायरल झालेले त्या गोष्टी, परंतु मैदान फिक्स होणार आहे, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही। शेवटचं मैदान राहिलेले महाराष्ट्र पोलीस भरतीचं शेवटचं, त्याच्यामुळे अखेर तारीख आलेली आहे। 15 तारखेनंतर आपले हॉल तिकीट पडू शकतात नव्हे तर मैदान सुद्धा चालू होऊ शकतं 15-16 तारखे दरम्यान, त्याच्यामुळे गाफील राहू नका। अद्याप अधिकृत अपडेट आणि अधिकृत परिपत्रक जरी आलेलं नसलं तरी काळजी करायचं काही काम नाही। अधिकृत जरी नाही आलं तर मी सांगतो ती माहिती बऱ्यापैकी अधिकृत माहिती आहे आणि त्या अनुषंगानेच होणार आहे, काळजी करायचं काहीच काम नाही। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मीटरचा ट्रॅक आहे, ठिकाणी यावरती चिप 100 मीटरला लावलेले आहेत, तुम्हाला दिसतंय 100 मीटरला त्या चिप लावलेल्या आहेत त्या ठिकाणी। त्यानंतर मित्रांनो 1600 मीटर जर तुम्ही म्हणसाल तर 1600 मीटर सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला 1600 मीटर दिसत आहे तुमच्या समोर, या ठिकाणी 1600 मीटर दिसते। नाईटचा हा फोटो आहे, अतिशय महत्त्वाचा आत्ताचा काही वेळेपूर्वीचा फोटो आहे। तंबू पण त्या ठिकाणी ठोकलेले आहेत, त्याचे गोळा फेकीसाठीचे जे तंबू पाहिजे ते पण ठोकलेले, रोज किती मुलं काय वगैरे ते सगळे अपडेट मी देत जाईन, लक्षामध्ये काळजी करू नका। पुणे कारागृहासाठी तुम्हाला अपडेट असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या वेळच्या वेळेला मी पुरवत जाईल, काळजी करू नका। फक्त आता मला एक सांगणे का जे पुणे कारागृहाला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगणे का पुणे कारागृहाचे हॉल तिकीट येत्या 2-3 दिवसामध्ये इव्हन मी तर म्हणेन मुंबईचा पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारपासून आपल्याला हॉल तिकीट दिसायला सुरुवात होईल, लक्षामध्ये 2 दिवसात म्हणतात, पण सोमवार मंगळवार आपले हॉल तिकीट पुण्याचे येऊ शकतात। त्या दृष्टीने तयार राहा, मैदान तयार आहे, तुम्ही तयार आहेत का? असणारच आहे, कारण का आता सध्या आपल्या हातात तेवढंच राहिलेले पुणे कारागृह, बरोबर, मुंबईचे पेपर आणि पुणे कारागृह, म्हणजे मुंबईचा पेपर झाला रे झाला का लगेच पुणे कारागृह तुटून पडायचे 2-3 दिवसामध्ये। त्याच्यामुळे त्या पुणे कारागृह ज्यांना मुंबईचा पेपर त्यांनी पुणे कारागृह अजिबात टेन्शन घेऊ नका, पेपर द्या व्यवस्थित मुंबईचा आणि मग नंतर पुणे। आणि मित्रांनो, आपण भरती करतोय, नवीन भरतीची पण बरेच जण वाट पाहतात, आणि नवीन भरती करत असताना मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पुस्तकाची, मी तुम्हाला एक नवीन पुस्तक सांगा, 35,000 40,000 45,000 आणि आता नव्याने आलेलं म्हणजे सुधारित आवृत्ती 2025-26 साठीची ती म्हणजे 50,000 म्हणजे डायरेक्ट विषय फिनिश, बाकी काही पाणीच नाही, हा ग्रंथ आहे 50,000। लक्षामध्ये सिद्धेश्वर हाडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मधले अतिशय स्मार्ट आणि सगळ्यात टॉपचं स्मार्ट पुस्तक आलेले मेगा पोलीस भरती 50,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सकुल भाग 1 सामान्य आणि मराठी आहे द स्मार्ट बुक, लवकरच भाग 2 पण येते। हे 15 पेक्षा अधिक वेळा विचारलेले असणार आहेत, स्टार दिलेले आहेत क्वेश्चनला, जे 5 स्टार क्वेश्चन आहेत ते 15 पेक्षा जास्त वेळा विचारलेले, जे B4 म्हणजे 4 स्टार आहेत ते 10 पेक्षा, 3 स्टार 5 पेक्षा, असं पूर्णपणे प्रश्नाचं विश्लेषण त्या ठिकाणी परीक्षेला जाताना संपूर्ण अभ्यासक्रमाची दिवसात। मात्र तुम्ही अजूनही त्याचे काही महत्त्वाचे शॉर्ट ट्रिक्स असतील तुम्ही पाहू शकता, आणि नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगेच सोमवारी सगळ्यांनी पुस्तक घेऊन टाकायचं। दुसरी गोष्ट स्मार्ट बुक, याचा अर्थ असा का त्या ठिकाणी स्कॅनर आहे, तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही लेक्चर पण पाहू शकता, खाली टॉपिक वाचायचा वरती स्कॅन लेक्चर, लक्षामध्ये साठी त्यांचं ऍप्लिकेशन, त्या ऍप्लिकेशन बाकी घ्यावं लागेल, नाही विसरता कामा नये। त्यानंतर मित्रांनो 50,000 जम्बो या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो, आणि 50,000
सरांचं फुल्ली अपडेटेड असणार 50-500+ स्मार्ट QR कोडचं असणार भारती प्रकाशन, हाडबे सरांचं भारती प्रकाशन पुणे हे एकमेव हे पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलला जाऊन फक्त भारती प्रकाशन म्हणा किंवा 50,000 जम्बो म्हणा का तुम्हाला लगेच जम्बो त्या ठिकाणी मिळून जाईल. चालते मित्रांनो, अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला पुणे कारागृहाची आहे ती मी तुम्हाला दिलेले मैदान तयार आहे, पण तुम्ही तयार आहात का? व नक्कीच तुम्ही पण तयार असणार आहे, कारण का आता सध्या आपल्याकडं तेवढाच एक ग्राउंड बाकी आहे. त्याच्यामुळे ज्यांना मुंबईचे पेपर आहे ते मुंबईचे पेपर व्यवस्थितपणे द्या आणि मुंबईचा पेपर व्यवस्थित दिल्यानंतर मग तुम्ही पुन्हा एकदा सोमवारपासून कारागृहाची तयारी करा. कारण का 15च्या पुढे हॉल तिकीट येणार किंवा 15च्या पुढे ग्राउंड चालू, म्हणजे काही विद्यार्थ्यांची 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 अशा पद्धतीने ग्राउंड त्या ठिकाणी तुमचे पडू शकतात. त्यानुसार तुम्ही आहे लक्षामध्ये. आता पण ही माहिती मी दिलेली आहे कारण का काय झालं, टेलिग्राम चॅनलवरती भरपूर टेलिग्राम चॅनलवरती आल्यानंतर भरपूर कॉल SMS तुमच्या दनादन सुरू झाले. ते स्क्रीनशॉट हाय असे टाकले तुम्ही सर्वांनी. मग मी पण तो एक स्क्रीनशॉट त्यातले 1-2 तुम्हाला दाखवलेले आहेत, तेच स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवलेले तेच. मात्र आता त्याच्यामध्ये अजून महत्वाचं म्हणजे का जे हॉल तिकीट येतील अधिकृत घोषणा होईल त्याच्या संदर्भात उद्या परवा दिवशी परिपत्रक पडन. परिपत्रक म्हणजे उद्याच पडू शकतो आणि मग परिपत्रक पडल्यानंतर पुढची कार्यवाही त्याची सुरू होईल. लक्षामध्ये अजिबात लोड घेऊ नका, अजिबात काळजी करू नका, जोरात ग्राउंड चालू ठेवा. कारण का भरपूर विद्यार्थी असतात का ज्यांच्या हातात फक्त एक कारागृह आहे आणि कारागृहामध्ये चान्सेस काय आहेत, कारागृहामध्ये तुमच्या सिलेक्शन होण्याचे काय चान्सेस आहे, जरी जागेच्या तुलनेत फॉर्म जास्त असते किंवा काय, याच्या संदर्भात एक सविस्तर मी चर्चासत्र लेक्चर टाकेन का बाबा कशामुळे तुम्हाला चालकला खूप संधी आहे. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर कारागृहाला छत्रपती संभाजीनगर कारागृहाला 67 मार्क 68 मार्क घेणाऱ्या मुलं मुलींचं तिथे सिलेक्शन झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. का झालं त्याचं कारण काय, आणि तेच सिच्युएशन सेम पुण्यात पण होणार आहे, काळजी करू नका. ती पण का होणार आहे काय मुळे याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन, काळजी करू नका. लक्षामध्ये चालते. नवीन विद्यार्थी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तुम्ही, त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. लक्षामध्ये जेणेकरून सबस्क्राईब का करा, सबस्क्राईब वाढावं म्हणून सबस्क्राईब करू नका, तुम्हाला रोजच्या नवनवीन माहिती नवनवीन अपडेट त्या ठिकाणी मिळेल. लक्षामध्ये ठीक आहे, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.